पावसाळ्याला चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे आणि कातळावरती बऱ्याच प्रकारच्या अशा सुंदर सुंदर वनस्पती आता उमलताना आपल्याला दिसत आहेत. मी आता सध्या राजापूरच्या रानतळ्याच्या पठारावरती, कातळ पठारावरती आहे आणि एक युनिक गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे. अशा प्रकारच्या कातळावरती हे बॉल्स आलेले दिसतात. याला आपण शैवाल जनरली म्हणतो. जनरली या अशा शेंबड्यासारख्या वनस्पतीवरती पाय घसरून बऱ्याच वेळेला आपण पडतो. तर हे ॲक्च्युली खरोखरचा शैवाल नाही आहे, हा बॅक्टेरिया आहे. त्याला सियानो बॅक्टेरिया असं म्हटलं जातं. म्हणजे ब्ल्यू ग्रीन अल्गी, हरित नील शैवाल याचा हा एक प्रकार आहे. हरित नील शैवाल जे आहे, ही शैवाल प्रकाश संश्लेषण करतातच, पण त्यांच्यामध्ये एक युनिक गोष्ट असते ती म्हणजे त्यांच्यामध्ये असलेली हेट्रोसिस्ट नावाची पेशी. या हेट्रोसिस्ट नावाच्या पेशीमुळे हवेमध्ये असलेला नायट्रोजन ते ॲब्सॉर्ब करतात आणि स्वतःची जीवन प्रक्रिया चालवतात. तर अशा प्रकारचे हे बॉल्स तुम्हाला कातळावरती फिरताना आपल्याला बघायला मिळतात. आता हे जे बॉल्स आहेत, हे बॉल्स मी शाळेमध्ये, आमच्या प्रयोगशाळेमध्ये घेऊन जाणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला याची स्लाईड बनवायला सांगणार आहेत. म्हणजे पुस्तकामध्ये जशा आपण डायग्राम्स काढतो, पण त्या डायग्राम्स स्वतः जर आपण बघितल्या, मायक्रोस्कोप खाली बघितल्या, तर त्याची अनुभूती विद्यार्थ्यांना ही चांगल्या पद्धतीने येते आणि त्या गोष्टी कायमस्वरूपी लक्षात राहतात. तर आता या स्पेसिमेन बॉटलमध्ये आपण हे भरून लॅबॉरेटरीमध्ये घेऊन जाणार आहोत आणि लॅबॉरेटरीमध्ये आमचे विद्यार्थी तुम्हाला याच्या स्लाईड करून छानपैकी दाखवतील. याची पेशी कशी असते हे पण तुम्हाला दिसेल. तर हे सियानो बॅक्टेरिया किंवा ब्ल्यू ग्रीन मटेरियल आपण लॅबमध्ये घेऊन आलेलो आहोत आणि याच्यामध्ये सियानो बॅक्टेरियाच्या ज्या सेल्स आहेत त्या कशा दिसतात ते आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी याच्यातला एक छोटासा भाग आपण स्लाईडवरती घेऊया. याच्यावरती एक पाण्याचा ड्रॉप टाकतोय आणि ह्याला आपण एक उभे आडवे काप देऊया, जेणेकरून हे आपण स्टेन याच्यावरती जे टाकणार आहोत, लाईट ग्रीन स्टेन, ते त्याच्या पेशीपर्यंत पोचण्यासाठी याला आपण उभे आडवे ब्लेडच्या साहाय्याने असे काप देतोय. आता हे लाईट ग्रीन स्टेन त्याच्यावर 1-2 ड्रॉप मी टाकले. आता कव्हर स्लिप टाकूया. कव्हर स्लिप टाकताना एक काळजी घ्यायची की त्याच्यामध्ये एअर बबल राहता कामा नये, नाही तर एअर बबलचा भाग मोठा दिसतो आणि जे बघायचं मटेरियल आहे ते कुठंच दिसत नाही. त्याच्यासाठी कव्हर स्लिप टाकताना काळजी घ्यायची की या फोर्सेपमध्ये तिला अशी होल्ड करून हा जो स्टेनचा ड्रॉप आहे त्याच्या एका बाजूला अशी टच करून अलगद सोडून द्यायची. आता याच्यामध्ये एक सुद्धा एअर बबल राहिलं नाही. एअर बबल आहे पण ते मटेरियलच्या बाहेर आहे, त्याचा काय फरक पडत नाही. आता हे जे मटेरियल आहे हे आपण जरासं टॅप करूया. झालेलं जे स्टेन आहे हे आपण या ब्लॉटिंग पेपरच्या साहाय्याने ब्लॉट करून घेतो. तर अशा प्रकारचा हा नॉस्टॉक बॅक्टेरिया तुम्हाला मायक्रोस्कोपच्या 10x मॅग्निफिकेशन खाली तुम्हाला याच्या ज्या पेशी आहेत त्या अशा पद्धतीच्या दिसतील आणि ह्या सेल जर आपण मॅग्निफाईड केल्या आणि 45x आपण 45x ऑब्जेक्टिव्ह खाली या सेल फोकस केल्या तर आपल्याला डिटेल नॉस्टॉकची फिलामेंट आपल्याला अशा पद्धतीचं बघायला मिळेल आणि ह्याच्यामध्ये आपल्याला क्लिअरली दिसते या सगळ्या नॉस्टॉक सेल्स आहेत आणि मध्ये एक सेल बॅक्टेरियाची जी आहे ती जास्त फुगलेली आहे, वाढलेली आहे. त्याला हेट्रोसिस्ट असं म्हणतात आणि हा हेट्रोसिस्ट नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे नत्र स्थिरीकरणाचं काम करतो आणि हा एक बॅक्टेरिया, सियानो बॅक्टेरिया, हा बायो फर्टिलायझर म्हणून वापरला जातो कारण याच्यामध्ये ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करण्याची आपण 10x ऑब्जेक्टिव्ह खाली मॅग्निफिकेशन खाली